उसातली भानगड उसातली भानगड हे उसातली भानगड उसातली भानगड तुमच्या बाळकाऊ 2 दिवस झालं नाही लग्न झालं तर पेपर हातात घरात येऊन बसणं दिवस पत्ता लागत नाही तुझा घरी यायचा. सोयाबीन भरडून घे मशीन बघ कुणाच तरी इथं बसलाय पेपर वाचित. चल उठ आणि माघारी काय झालंय ते मला सांगायला. इथं बसतो पेपर वाचित. तुम्ही पाणी आण जरा. पूजा टॉवेल धुवून झालं ग चांगला पिळ आणि बाहेर जरा वाळायला घाल. बरं आत्या. काय बघ जरा. सुमे मी आता ब्राह्मणाकडून आलोय. बरं. आणि त्यानं सांगितलंय तुमच्या मुलाला आणि मुलीला मंगळ आहे, तुमच्या सुनालाही मंगळ आहे आणि मग तुमचा 16वा 2 महिने नाही. पोरग आपलं आगाव आहे. हा ते त्या पोरीकडे गेल्याशिवाय राहायचे नाही. हो तर ती त्याची जबाबदारी आहे तुझ्यावर. त्याला लक्ष ठेवायचं, एकत्रित येऊच द्यायचं नाही. बर. नाही तर आपल्या घराचा उन्हाळा झाला म्हणून समज. मी काय म्हणते बोल. त्या ब्राह्मणाचं आता ऐकून जमणार आहे का? आणि मग कसं करायचं? ती पोरग ऐकणार आहे का 2 महिने? अरे बाबा पण त्याला नजर राखावी लागेल. ते काय नाही, उद्याच ते सत्यनारायणची पूजा करून टाकू. उद्या? हा पोरग ऐकण्यासारखं नाही. अरे ऐकणार कसं नाही, त्या भडव्याला फोडून काढीन ना. बायला कसं ऐकत नाही बघतो मी त्याला. तुम्ही आणि तो घोळ घाला, मी त्या पुरीचं बघते. हां माझं मी त्या सूर्याचं बघतो. तू संध्याकाळी त्या पोरीला जवळ घेऊन झोप. बर. मी आहे. आपण दोघांनी ती जबाबदारी पार पडायची. 2 महिने काहीच होऊ द्यायचं नाही. बर. आलं लक्षात? हां नाहीतर मी सांगितलंय पण तू करायची. मी इकडे गेलते तिकडे गेलते घोटाळा होईल. आणि हे बघ तुझ्या लक्षात आहे ना मी सांगितलेलं. तर पोरीला सांभाळ. गपचूप बसा, पोरगी आली. पूजा जेवायला घे ग. चला जेवण घेऊ. चल चल. ए छकुले थांब. काय रे बोल पटकन. असं असते
बोलत नाही भेटत नाही विसरली होय ए डोक्यात दही करू नका. असं असते. अगं थांब तो इथंच ऊस आहे चल भेटू. लग्न करतो का माझ्यासोबत? लग्न तुझ्यासोबत गावातले एक पोरग सोडलं नाही तर तुझ्यासोबत लग्न असते होय. अयो तू शकुले डोसक्यात दगड घालील बघ, तोंड दाखवू नको परत. ए भारतो रोज मध्ये झोपत असतोस काय? हा जा तिकडे बाहेर झोप जा. थंडी वाजते ना बाहेर. थंडी वाजते मुकाटा झोपायचं त्या कोपऱ्यात पलीकडे सरकून झोप. वळवळ करू नको. हा हा गपचूप तिकडे तोंड करून झोपायचं. सुमी अहो काय कळतंय का? तिथं पोरग झोपले तर पोरगी कसं सांग. आयशा वा आयशा सूर्या तिथंच थांब जसं आला ना तू तसं मागच आहे. काय बाबा मित्राला असं बोलत असेल त्याला काय? माग निघ तू त्या बघ त्या इटाच्या पुढे आला ना तू तुला आरशीन मी चरा कापीन बार का आता निघ तू लगेच निघ माग. एवढं भावावर आपल्या नाराज व्हायचं असते का? मित्र आहे का तू माझा? मला तुझ्या सोबत अजिबात बोलायचं नाही. तू निघ बर लगेच. याला रागाला वैर मित्रावर राहायला काय मानच आहे रे. हं? तू तिकडं वय मा अंगाला झटूच नको तू चल निघ. अयो ए भावा ए नाराज झाला काय माझ्या? शांत बस बघ तू. अयो पिल्ल माझं नाराज झालं काय? अयो पण सूर्य हे नाही पटलं बरं का आपल्याला. तो साधं लग्नाचं नाही सांगितलं मला. हा अरे तुला माहित आहे ना माझं म्हातारं? अरे अर्जंट जमिलं असं नेलं आणि मला हा. उचलून ठेवलं तो म्हातारा घोड्यार आणि तू घोड्यार. आता काय म्हणायचं ते म्हण बघ मला. भाव असा नाराज होऊन अरे जाऊ पण वगैरे. तुला मित्र किती होते? एकच होता का नाही? होय ना राव माझं काय झालं तुला ऐक पण लग्नाचं आहे रे हे नाही पटलं. जाऊ दे भाऊ. असं माफ कर ना. जाऊ दे मग ते जाऊ दे. हा. आता लग्न झालं म्हणजे लय माझी असल सूर्य तुही. कशाचे भाव मजा आणि काय काय आलं? काय जीवाचा नाही का तडपडाच व्हायला लागलाय बघ. कस काय रे? आणि लग्न होऊन काय फायदा नाही. म्हातारा एकत्रच होऊन देत नाही आम्हाला. मग काय झालं? आता बामणाने काय सांगितलं काय माहिती म्हाताऱ्याला 2 महिने जवळच येऊन देऊ नका म्हणले. 2 महिने? हा ना. अरे लय अवघड असन सूर्य तू मग आता. आता निको कसं तरीच होते बघ मला. काय खरं नाही रे सूर्या. म्हणून तर तुझ्याकडे आलोय भावा. काय आला? एखादा मेळ बघलं कुठं. नाही आपल्याकडे काय नाही तसं. एवढ्या नाही अजिबात नाही. याला भावासाठी काहीतरी करावं लागतं. हा तू लय शान आहे. काम असलं ना तरच येतो माझ्याकडे. तू तसं नाही येत. नाही एवढ्या वेळेस लावून काय. बरोबर पत्त्या काय आला सूर्या? हा तो मित्र आजच होईन का काम? मग लगेच या भावड्या. बस 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 चल ना बस. मग चल ना. कोण आहे एक आंटी आहे लय भारी आहे का रे? भारी हा. अशी आंटी आहे. तू ये ना उसातून तिला बाहेरच नाही घेऊन यायचा दिवसभर. लय भारी. जायचं का? लगेच थांब, थांब. चांगल्या कामाला उशीर नका बाई. चपला घालतो थांब. घाले माझं तोंड चांगलं आहे का? लय भारी चल तू. ती येऊन थांबलेली उसात चल. भीती वाटत रे बाबा. कुठे
अरे पण गोट्याची आहे का ती? असेल ना असं थोडीच आहे मी समजा पत्ता काढला तिचा. तू पत्ता काढशील बाबा, येशील दुसऱ्याच करणार ना मला. नाही लाका तू चल. मारतेल बरं का आपल्याला तिथं? अरे नाहीत मारी काही म्हण तिला नाही ना बघितलं असं लय जीव तड फोडतो बघ माझा. यायला पक्का मजनू आहे मग तो. बघ म्हणजे काय विषय नाही. बामटे कसे आलेत. अरे कुत्रे त्याला काय त्या काजलचा वास घेत म्हणते दांडका बघू चल. ए कुत्र्या तूच कुत्रेस माहितीये का म्हणून आमचा वास घेत आला शितपर. अरे जेंगरोटा नीट बोल ना, एका ठोक्यात मुंडक आउट करीन बघ. करण्या तुला आत्ताच सांगतोय आमच्या लपड्यात पडू नको बर का. एका दगडाच्या ठोक्यातच ए कर थांब ऋषे, तू मध्ये पडू नको. कायला भांडण करायला लागला उगाच? ऋषे तू मध्ये पडू नको, या विषय वेगळा आहे. अरे झालंय तरी काय झालंय काय तुला माहित नसतं नाही तर एका ठोक्यात मुंडक आउट करीन बघ तुझं. लाव बरं हात. ए थांब. काय झालंय? हो किजिंग रूट आहे का? आता तिच्या मागे लागले. कोणाच्या? काजलच्या. मी 4 वर्षापासून तिच्या मागे आहे. किती? 4 वर्ष झालं. किती दिवस झालं तुमचं चालू आहे? चालू नाही पण मी तिच्या मागे आहे. 4 वर्ष झालं. काय करण्यात तू बी येड्यासारखं करायला लागला? चालू बी नाही माग आहे. एक काम कर, ही बी तिच्या मागे लागतंय, हो तू बी तिच्या मागे लाग आणि दोघं बी तिला प्रपोज मारा. ज्याला ती हो म्हणीन ती त्याची. जर तुला हो म्हणली तर मी ह्यालाच येऊ देत नाही, आणि जर ह्याला हो म्हणली तर तुला जावंच लागेल. अरे ती पोरगी आपल्यालाच पटणार आणि ह्या काळाला कोण बघ. थांब तू थांब ए थांब. हो करण्या, काजल तिच्या मामाच्या गावाला आहे. आम्ही तिकडंच चाललो, तू बी तिकडंच चल. आणि काय जे फैसला आहे ना तिकडं मैदानात करू ना बघतो तुला. ओके. येते का रिंगणात तुला ट्रॅक्टरवरचा दणका. तुमच्या पाया पडतो मालक. मालक तुमच्या पाया पडतो मालकाला थांबवा मालक. तुमचे पैसे यार मामा काय एवढं वाकून बघायला लागला? काय पाटील साहेब, तुम्ही शेतात गेले राहायला, हो इकडे गावात परत धुमाकूळ घातला त्या सावकारांनी. अच्छा बघा ना, तो बघा कसा तो शेतकऱ्याला बांधून मारायला लागलाय. हो बघा हे. खायला आज त्याला गोळ्यात घालतो फाटमधलं. अरे देवाव मालक, पाया पडतोय ना. देव टाकतो मला तुमच्या पैसे मालक.